हॅलो स्टुडंट्स, आपण आज इनडिफाइनाइट इंटिग्रेशन बघणार आहे. ह्याच्या आधी आपण काय बघितलेलं, लिमिट बघितलेलं आहे, कंटिन्यूटी बघितलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह बघितलेला आहे. आता याचा नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे इंटिग्रेशन आहे. आता फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण इनडिफाइनाइट इंटिग्रेशन म्हणतोय, ज्याचा की आन्सर डिफाइनाइट नाही आहे, इनडिफाइनाइट आहे. फक्त डिफाइनाइट आणि इनडिफाइनाइट ह्याच्यामध्ये फरक आहे. डिफाइनाइट म्हणजे शुअरली आन्सर आपल्याला माहिती आहे, आणि इनडिफाइनाइट ओके, इनडिफाइनाइट इंटिग्रेशन आपण म्हणतोय याला. ठीक आहे. तर इनडिफाइनाइट म्हणजे काय, जर तर इनडिफाइनाइट इंटिग्रेशन, आपण इंटिग्रेशन म्हणजे एक्झॅक्ट काय बघा, की याला आपण प्रिमिटिव्ह पण म्हणतोय. आपण प्रिमिटिव्ह पण म्हटलं जातं. आता इंटिग्रेशन साठी आपण डिफाइन कसं करतो, की याला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. इंटिग्रेशन इज कॉल्ड अँटी डेरिव्हेटिव्ह ऑल्सो, अँटी डेरिव्हेटिव्ह, याला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. जसं आपल्याकडे अँटीव्हायरस असतो तसं त्या डेरिव्हेटिव्हचं काय करतो आपण, म्हणजे प्रिव्हियस व्हर्जनला येतो. काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह काय करणार आपण, प्रिव्हियस व्हर्जन मध्ये येणार आहे त्याच्या. ठीक आहे. म्हणजे आपण काय करायचं बघा, की एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलं. आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय d/dx ऑफ एखादं फंक्शन घेतलं आपण x, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे आपल्याकडे, 1 येत आहे. ठीक आहे. किंवा एखादं फंक्शन आहे आपल्याकडे, अजून बघूया की x² आहे आणि त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह करतोय. ठीक आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येत आहे, 2x आला. काय आलं त्याचा डेरिव्हेटिव्ह, 2x आलं. याचा डेरिव्हेटिव्ह किती आलं, 1 आलं. तर आपल्याला इथं काय करायचं असतं इंटिग्रेशन मध्ये, आता डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपल्याला माहित आहे की x चा डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर 1 आन्सर येत आहे. फॉर याची काय रिव्हर्स प्रोसेस आहे. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय करायचं आहे, की आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढलेली टर्म आहे. काय करायचं, तर आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह काढलेली टर्म आपल्याकडे अवेलेबल असेल, आपण काय बघायचं की त्याचं फंक्शन ओरिजिनल काय असेल, काय असणार आहे त्याचं ओरिजिनल फंक्शन काय असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं असेल, हे दिलेलं असेल किंवा हे दिलेलं असेल, कुठलंही आपल्याला व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याचं ओरिजिनल फंक्शन काढा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण काय करणार, तिथं इंटिग्रेशन करणार. म्हणजे काय होतं बघा, की इंटिग्रेशन कसं केलं तर त्याचा सिम्बॉल बघा कसा आहे, की हा असा केला जातो. यस आहे तर यस कसा केलेला आहे, थोडासा स्ट्रेच केलेला आहे. हा असा आहे आणि इथं 1. आता डेरिव्हेटिव्ह आपण कशाने केलेला आहे, विथ रिस्पेक्ट टू x ना, तसं इथं इंटिग्रेशनला आपण काय केलं जातं, विथ रिस्पेक्ट टू dx असं म्हटलं जातं. आणि ह्याचं इंटिग्रेशन काय येतं, 1x आहे बरोबर. 1 चं इंटिग्रेशन केलं आपण, म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह आपण 1 काढलेला. ठीक आहे. x चा डेरिव्हेटिव्ह 1 काढलेला, ह्याचं आपण इंटिग्रेशन घेतलं म्हणजे किती आलं, तर x यायला पाहिजे, कारण ते एकमेकाचे काय अपोनंट आहेत, म्हणजे हे आहेत ते एकमेकाचे. जसं आपण इनव्हर्स फंक्शन आणि रेग्युलर फंक्शन म्हणतो त्याच वे मध्ये काय आहे, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकाचे अपोनंट आहेत. हे इकडे या साईडला डेरिव्हेटिव्ह आहे, त्या साईडला गेल्यानंतर त्याचं काय होतं, इंटिग्रेशन होतं इन द सेम लँग्वेज. ठीक आहे. हे फंक्शन आहे, ह्याचं पण आपण डेरिव्हेटिव्ह करूया. तर इथं किती होते बघा, डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, ह्याचं इंटिग्रेशन करूया आपण. इंटिग्रेशन कशाचं करणार आपण, या टर्मचं करणार आहे. therefore इंटिग्रेशन ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू dx किती येणार आपल्याकडे इथं, x² हे असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला हा काय घेतो आपण, dx. इथं जसं डायरेक्टली dx न करणार आहे त्याच वेळेने आपण इंटिग्रेशन पण कशाने करणार आहे, dx न करणार आहे. आणि हे काय नाही, आन्सर फिक्स्ड नसतं. आन्सर फिक्स्ड नाही का, बिकॉज ऑफ इथं व्हेरिएबल आहे. हा काय x कसा आहे आपल्याकडे, इथं जो x दिसतोय तो कसा आहे, व्हेरिएबल आहे, फिक्स्ड क्वांटिटी नाही आहे. दॅट्स व्हाय त्याला काय म्हटलं जातं, इनडिफाइनाइट इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. ओके. याला काय म्हटलं जाईल, इनडिफाइनाइट इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. अजून बघा आपण फंक्शन बघूया. आता हे आपल्याला बेसिक समजलं. ह्याच्या पुढे बघा अजून एक फंक्शन घेतलं आपण, की d ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 1 ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं. किती आलं याचं डेरिव्हेटिव्ह, याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आपल्याकडे, तर याचं पण डेरिव्हेटिव्ह किती करतोय आपण, x² चा 2x आला आणि 1 चं किती आलं, 0 झालं. म्हणजे आपण डायरेक्टली म्हणू शकतो किती आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह, 2x आलं. ठीक आहे. अजून टर्म घेऊया आपण, d/dx ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह करायचा आपल्याला,
की x स्क्वेअर प्लस 8 ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. ह्या टर्मचं पण डेरिव्हेटिव्ह केलं तर आपल्याला किती मिळतं की इथं पण 2x मिळालं आणि 8 चं डेरिव्हेटिव्ह किती येते 0 झालं. इथं पण 2x आलं. किंवा अजून फंक्शन घेऊया आपण d by dx ऑफ x क्यूब ह्याचं डेरिव्हेटिव्ह केलं तर किती आलं आपल्याकडं तर किती येतंय 3x स्क्वेअर आलं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळतंय 3x स्क्वेअर असं मिळतंय. तर त्याच वेळेमध्ये आपण जर अजून एक फंक्शन बघितलं की d by dx ऑफ x क्यूब प्लस 2 असं घेतलं आपण. त्याचं डेरिव्हेटिव्ह किती मिळते आपल्याला तर 3x स्क्वेअर. 2 चं डेरिव्हेटिव्ह किती झालं आपल्याकडे 0 झालं. 2 चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला किती मिळालं 0 होणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला. आता आपण काय करायचं इंटिग्रेशन काय सांगतो आपल्याला की हा फंक्शन आहे ह्याच्यावरती इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला ओरिजिनल टर्म येते. ठीक आहे. मग आपण तेच वापरून बघूया. ते जर इथं वापरलं तर इथं बघा काय मिळतंय इथं 2x लिहिला dx. आता आपण इथं काढलेलं आहे 2x इंटिग्रेशन किती आहे x स्क्वेअर आहे. 2x इंटिग्रेशन कसं आहे x स्क्वेअर आहे आणि इथं काय खरं सांगायला पाहिजे आपल्याला की हे 2x आहे. याचं इंटिग्रेशन कशाचं डेरिव्हेटिव्ह आलेलं आहे की x स्क्वेअर प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 2x आले आपल्याला. मग इथं काय आलं पाहिजे आपल्याला जर इथं आपण 2x चं इंटिग्रेशन आपण x स्क्वेअर म्हणताय आणि इथं 2x चं इंटिग्रेशन किती घेतलं आपण x स्क्वेअर प्लस 1 घ्यायला पाहिजे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या 2x चं डेरिव्हेटिव्ह किती इंटिग्रेशन घेतलं तर किती यायला पाहिजे. आता इथं आपण एका ठिकाणी x स्क्वेअर काढलाय तर इथं काय व्हायला पाहिजे अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे ह्या इथं डेरिव्हेटिव्ह आहे याचं म्हणजे काय यायला पाहिजे हे आन्सर x स्क्वेअर प्लस 8 यायला पाहिजे. ठीक आहे. इथं बघा ह्याचं जर आपण इंटिग्रेशन केलं 3x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx हे किती आहे x क्यूब आहे. डायरेक्टली लिहायचं. तर याच ठिकाणी जर बघितलं इथं बघा हेच फंक्शन आहे 3x स्क्वेअर dx आपण केलं तर याचं इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय यायला पाहिजे हे यायला पाहिजे. तर आपण इथं काढलेलं आहे 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर दोन्हीकडे सेम आहे. इथं खरं इंटिग्रेशन x स्क्वेअर म्हणताय त्याचा आन्सर किती येतं x क्यूब येत आहे आणि इथं किती यायला पाहिजे x क्यूब प्लस 2 यायला पाहिजे. इथं म्हणतोय आपल्याकडे 2x इंटिग्रेशन केलं तर x स्क्वेअर येतं. इथं म्हटलं आपण तर ह्याच 2x इंटिग्रेशन काय सांगणार आपण आता कारण इथं काय आपल्याकडे फंक्शन ओरिजिनल फंक्शन किती आहे x स्क्वेअर प्लस 1 आहे. इथं किती x स्क्वेअर प्लस 8 आहे. मग काय लिहायला पाहिजे कॉन्स्टंट इथं प्रॉब्लेम येतोय. इथं पण कॉन्स्टंटचा प्रॉब्लेम येतोय. ही कॉन्स्टंट टर्म आहे. इथं प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक वेळेला आपल्याला इथं आता इथं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून माहिती आहे आपल्याला म्हणजे आपण ह्याच्यावरून आपण डेरिव्हेटिव्ह डिफाइन करालोय. दॅट्स वाय आपल्याला ते कळतंय की हा 2x आहे आणि ह्याचं कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे ह्याचं घेतलेलं आहे म्हणून आपण इथं म्हणू शकतोय किंवा इथं म्हणू शकतोय की हे 2x कशावरून आलेलं आहे ह्याच्यावरून आलेलं आहे. इथं हे 2x कशावरून आलेलं आहे ह्याच्यावरून आलेलं आहे. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की त्याचं इंटिग्रेशन काय आहे. सम टाइम्स आपल्याला काय दिलेलं नसतं मॅक्झिमम टाइम आपल्याला काय दिलेलं नसतं हे काही दिलेलं नसतं आपल्याला. हे प्रत्येक वेळेला आपल्याला काय दिलेलं नसतं हे दिलेलं नसतं. देन व्हॉट वी डू फॉर अशा वेळेला काय करणार आपण मग तर ह्यासाठी काय आहे कॉन्स्टंट टर्मचं प्रोव्हिजन केलेलं आहे. मग असं असेल तेव्हा प्रत्येक वेळेला काय केलं जातं याचा आन्सर लिहिताना 2x आहे 2x इंटिग्रेशन काय लिहिणार आपण x स्क्वेअर लिहिणार आणि ह्या कॉन्स्टंट साठी काय लिहिलं जातं इथं 1 लिहिलं जात नाही c लिहिलं जातं. त्याच्यामध्ये पण काय लिहायचं मग c लिहिलं जातं. इंटिग्रेशन केल्यानंतर आफ्टर इच इंटिग्रेशन नंतर c लिहिलं जातं. ठीक आहे. इथं पण प्लस c इथं पण काय येणार आहे x क्यूब प्लस c. आता प्रत्येक ठिकाणी बघा इथं c काय असेल 0 आहे. इथं करस्पॉन्डिंग c कसं आहे 0 आहे. इथं c म्हणजे काय असू शकतो 1 असू शकतो किंवा इथं 8 असू शकतो इथं 0 असू शकतो आणि इथं 2 असू शकतो. करस्पॉन्डिंग त्या फंक्शन वरती डिपेंडंट आहे. मग आपण डायरेक्टली एवढंच घेणार आहे x क्यूब प्लस c आणि हा आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. हा काय आहे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. दॅट्स व्हाय वी शुड कॉल इनडिफायनाइट इंटिग्रेशन. ओके. याची पण फिक्स्ड व्हॅल्यू नसते आपल्याकडे c ची. तर आपल्याला एवढे एक्झाम्पल बघितलेले आहे त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे c ची पण काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. दॅट्स व्हाय इथपर्यंत आपल्याला मर्यादित आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन. पुढचा जो पार्ट आहे c ची व्हॅल्यू काढायची ते आपण डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये बघणार आहे. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट समजली की प्रत्येक इंटिग्रेशन करताना आपण काय करणार आहे हे अशाच वे मध्ये लिहिणार आहे. प्रत्येकासाठी जे फंक्शन असेल त्याचं रेग्युलर इंटिग्रेशन
आणि पुढचं हे काय लिहिणार आहे प्लस सी त्याच्यामध्ये लिहिणार आहे. ओके, नेक्स्ट याच्या पुढे बघूया आपण. बघा इकडे काय घेतलं, लेट fx be a real valued function and its derivative d by dx of capital Fx is equal to small fx. कॅपिटल fx चा डेरिव्हेटिव्ह स्मॉल fx आहे. ते आपण असं म्हटलं कॅपिटल fx has a derivative small fx, then its primitive or its integration or its antiderivative can be represented as integration of this fx with respect to dx is equal to capital Fx here plus c. ओके, प्लस सी. सी चं मीनिंग सांगितलं तुम्हाला. सी काय घ्यायचा, आर्बिट्ररी कॉन्स्टंट वेअर सी इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, सी इज कॉल्ड आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ठीक आहे, ह्यालाच काय म्हटलं जातं, इट्स कॉल्ड प्रिमिटिव्ह अँटी डेरिव्हेटिव्ह और इंटिग्रेशन म्हटलं जातं. तर सरळ सरळ दिलं तर काय केलं जातं, इंटिग्रेशन म्हटलं जातं. जर क्वेश्चन विचारला इंग्लिश मध्ये करायचं असेल तर काय करणार, तो काय म्हणेल, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणेल, फाइंड द अँटी डेरिव्हेटिव्ह और फाइंड द प्रिमिटिव्ह म्हणू शकेल. तर हे पण वर्ड लक्षात असू देत. काय काय म्हटलं बघा मी, अँटी डेरिव्हेटिव्ह और प्रिमिटिव्ह, रेग्युलर आपण इंटिग्रेशन म्हणतोय ते. ठीक आहे, आणि हिंदीमध्ये याला काय म्हटलं जातं, समकलन असं म्हणतोय आपण. ठीक आहे, आता हिंदीचा आपल्याला काही गरज नाही एवढा, एवढे पार्ट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आता याच्यावरती थोडे बेसिक फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. जसे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युले आहेत त्याच वेळेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इंटिग्रेशन मध्ये पण जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला बघायचे. आता बघूया की फर्स्ट फॉर्म्युला आहे बघा. आता एक रेग्युलर फंक्शन दिलेलं आहे की करस्पॉन्डिंग आपण बघूया की त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं असतं आणि आपण त्याचं इंटिग्रेशन कसं करतोय. ठीक आहे, एका साइडला आपण डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे आपण आणि एका साइडला इंटिग्रेशन लिहिणार. फर्स्ट आहे इथं बघा की x रेज टू n आहे. ठीक आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह केला आपण तर काय लिहितोय, डेरिव्हेटिव्ह केला तर आपण काय लिहितोय, n into x raised to n minus 1 असं लिहितोय. बरोबर, आपण थोडे याच्यामध्ये चेंजेस करूया की याला n plus 1 जर म्हटलं आपण तर इथं काय लिहिणार आपण, याला n plus 1 इथं n येणार आहे. तर याच टर्मचं जर इंटिग्रेशन करायचं झालं, ह्याचं इंटिग्रेशन करायचं तर आपण इंटिग्रेशन कसं करणार आहे बघा की इंटिग्रेशन ऑफ x raised to n with respect to dx. ओनली व्हेरिएबलचं इंटिग्रेशन करायचं आहे आपल्याला. ऑलवेज म्हणजे एव्हरी टाइमला आपल्याला n plus 1 तिथं नसणार आहे. आपल्याला काय असेल, फक्त x raised to n आहे त्या टर्मचं इंटिग्रेशन करायचं आहे. x raised to n is equal to काय करणार मग, ही टर्म आपण इकडे घेणार आहे. काय x raised to n plus 1 divided by n plus 1 plus c. ओके, रेग्युलर डेफिनेशन आपण प्लस सी वाले आहे ते आपण इथं अप्लाय केली. रेग्युलरली काय करतोय आपण तिथं त्यामध्ये बघा एक्झॅक्ट डिफाइन कसं करतोय आपण ते की इंटिग्रेशन ऑफ fx dx इज इक्वल टू, आता वेगळं नोटेशन घेतो मी, फाय x प्लस सी असं म्हणूया आपण. फाय हे त्याचं इंटिग्रेशन झालं, हे असं झालं. तर x raised to n dx is equal to x raised to n plus divided by n plus 1 plus c. म्हणजे जेव्हा n असेल x ची पॉवर n, एनी पॉवर n will be the any number, any integer number or any number, any kind of number are there. n be the any natural number or any number from the real life. कुठलाही नंबर इथं घेतला तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, x raised to n plus 1
जो n आहे त्याच्यामध्ये 1 इन्क्लूड करणार आहे डिवाइड बाय n प्लस 1. सेम जी पॉवर येणार आहे तीच डिवाइड करणार आहे आपण. अंडरस्टँड? कळलं? हा कुठलाही नंबर असेल, कुठलाही म्हणतोय म्हणजे रेग्युलर आपल्याला कसं घेतलं आपण, इंटिजर नंबर घेतले किंवा आपल्याला ह्याचे नंबर घेतले, क्वेश्चन नंबर घेतले Q/P फॉर्मॅट मध्ये, तरी पण चालेल. कुठलाही नंबर घ्या तिथं, तो चालेल तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण कशाचं करतोय, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह. आता कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काही मतलबच नाही आपल्याला, डायरेक्टली काय लिहिणार, समजा आपण इथे घेऊया की d/dx ऑफ k याचं डेरिव्हेटिव्ह काय करतोय आपण, 0 लिहितोय. मग 0चं जर इंटिग्रेशन घेतलं आपण तर आपण याचं काय लिहितोय, डायरेक्टली c लिहितोय. ठीक आहे. नंतर थर्ड वन काय करायचं बघा, इंटिग्रेशन ऑफ सॉरी डेरिव्हेटिव्ह लिहूया. पहिल्यांदा आपण a raised to x लिहूया. a raised to x dx इंटिग्रेशन आपण डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा करून दाखवतो तुम्हाला. d/dx ऑफ a raised to x, a raised to x चं डेरिव्हेटिव्ह किती येते, a raised to x डिवाइडेड बाय a raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय येते, a raised to x into a raised to x into log of a. सॉरी थोडंसं कन्फ्युजन झालं. काय आहे, a raised to x चं डेरिव्हेटिव्ह a raised to x into log of a. आपल्याला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे कुठल्या टर्मचं घेतो आपण, फक्त व्हेरिएबल प्रेझेंट असलेल्या टर्मचं इंटिग्रेशन घेणार आहे. देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx इज इक्वल टू, याचं इंटिग्रेशन काय आहे आपल्याकडे, a raised to x डिवाइडेड बाय हा log a आहे, log a इकडे डिवाइड येणार आहे. ठीक आहे. फोर्थ वन बघा, फोर्थ वन काय करायचं आपल्याला, d/dx ऑफ e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती येते आपल्याकडे, ऑलवेज e raised to x मिळते, राइट. e raised to x e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x, therefore its integration should be e raised to x dx is equal to e raised to x plus c. No change in the integration and derivative of e raised to x. It will be as it is. त्याच्यामध्ये चेंजेस करणार नाही आपण, as it is तिथं ठेवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, d/dx of log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय करतोय आपण, 1/x लिहितोय. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, therefore its integration can be represented as 1/x dx is equal to 1/x dx is equal to काय राहणार आहे आपल्याकडे, इथं बघा log x आहे, काय म्हणतो आपण याला, log x. आता घेताना मॉड आपण इथे काय घेतोय ना, x ला मॉड x मध्ये घेतोय. ऑलवेज ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, ती कन्सिडर आहे. काय आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आता हे एक्झॅक्ट फॉर्म्युलेमध्ये आपण घेतोय, डायरेक्टली लिहिताना आपण log of x च घेतोय. ठीक आहे. प्लस c राहील. याला ऑलवेज आपण काय म्हणतोय, ln of x. समटाइम्स वी हॅड नोटेशन ln of x. ln म्हणजे log of x. इथं काय असतं आपल्याला, बेस e असतो, याचा बेस e आहे, स्टँडर्ड बेस आहे. हा स्टँडर्ड लॉग येतो, log of x टू द बेस, नॅचरल लॉग म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे. तर आपण काय लिहितो, ln of x plus c असं लिहितोय. ओके. 1/x log of x लिहितोय. समटाइम्स आपल्याला ln of x असं नोटेशन मिळू शकते. ठीक आहे. अंडरस्टँड. डायरेक्टली तर आपण लॉगचं इंटिग्रेशन करायचं नाही आहे. कशाचं इंटिग्रेशन करायचं आहे, 1/x चं इंटिग्रेशन करणार आहे आपण. ठीक आहे. 6 नंबर. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे, d/dx ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह किती येत आहे, cos x आलं. देयरफॉर हा मोस्ट कन्फ्युजन वाला पार्ट आहे. बघा इथं cos x चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ cos x इज sin x plus c. ओके. cos x
इंटिग्रेशन इथं बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos आला आणि cos चं इंटिग्रेशन sin आला. इथं कन्फ्यूज होत आहे. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही कारण आपण मोस्टली आपल्याला सवय कशी असते की डेरिव्हेटिव्ह आपल्याला फिक्स्ड झालेला असतं. जेव्हा काय करतो आपण की cos म्हटलं की आपण काय करतो cos चा डेरिव्हेटिव्ह मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे आपल्याकडे. ठीक आहे, आपल्याला हे माहिती आहे की cos चं sin येतं किंवा sin असेल तर cos येत आहे. तर sin मध्ये आपण काय करतोय गोंधळ करून घेतोय. ठीक आहे, 7 नंबर बघा इथं तेच बघा d/dx ऑफ कशात बघायचं cos x चा डेरिव्हेटिव्ह किती येत आहे -sin x. ओके, -sin x बट आपल्याला माहिती आहे तर मायनस आपण घेणार नाही डायरेक्टली. आपल्याला व्हॅल्यू कशी असणार आहे इंटिग्रेशन ऑफ sin x dx इज इक्वल टू sin चे इंटिग्रेशन किती येणार आहे आपल्याकडे -cos x c and that will be the confusion. आपल्याला sin चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे पॉझिटिव्ह cos येते का sin चे इंटिग्रेशन केलं तर निगेटिव्ह cos येते. पॉझिटिव्ह इंटिग्रेशन निगेटिव्ह. ओके, हा कन्फ्युजन वाला पार्ट आहे. cos चा इथे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आणि इंटिग्रेशन घेतलं तर पॉझिटिव्ह येत आहे. हे आपल्याला कन्फ्यूज होत आहे त्यामुळे हे फिक्स लक्षात ठेवा दोन मध्ये. बाकीचे कुठेही तुम्ही चुकणार नाहीये, फक्त या दोन ठिकाणी तुम्ही चुकताय. ठीक आहे, त्याच्यानंतर 8 नंबर आहे d/dx ऑफ sec x. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय करतोय आपण sec x into tan x. therefore इथं बघा टर्म कशी असणार आहे इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x dx इज इक्वल टू किती येते sec x plus c. टोटली टर्म बघा काय असायला पाहिजे इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x असायला पाहिजे. sec x and tan x यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर आपण याचा आन्सर काय लिहू शकतो sec x. फॉर्मॅट व्यवस्थित बघा कारण इथं आपल्याकडे काय आहे sec x चं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह आहे कारण डायरेक्टली sec x चं इंटिग्रेशन आपल्याला आता डायरेक्टली हा सिंपल फॉर्म्युला नाही वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आहे. तो फॉर्म्युला नंतर आपण बघणार. स्टार्टिंगचा जे बेसिक फॉर्म्युला आहे ते बघूया जे कन्फ्युजन होऊ शकते आपण डेरिव्हेटिव्ह वरून आपण घेतोय ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया 9 नंबर d/dx ऑफ tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह किती लिहितोय आपण sec²x राइट sec²x. therefore integration of sec²x dx is equal to tan x plus c. राइट sec²x चं इंटिग्रेशन किती येतं tan x येतं. sec² sec नाही आहे sec² बघा. ठीक आहे, त्याचा tan येतं. tan चं पण डायरेक्टली इंटिग्रेशन जसं आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये tan चा डेरिव्हेटिव्ह sec² असं काही कन्फ्युजन होतं इथं ते पण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. tan चा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह नाही आहे आपल्याकडे या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये नाही आहे पुढे बघणार आहे आपण. ठीक आहे, तसं वेगळं आन्सर येतं. 10 सेम कशामध्ये बघणार आहे sec आणि cosec साठी. ठीक आहे, d/dx ऑफ आता बघा cosec x चा डेरिव्हेटिव्ह cosec x इज इक्वल टू cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस cosec x into cot x हे मिळते आपल्याला. therefore ह्याचं इंटिग्रेशन ऑलवेज आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्हचं इंटिग्रेशन करणार आहे आपण. cosec x into cot x dx इज इक्वल टू आता हे मायनस आहे ते इकडे काय केलं आपण मायनस इकडून इकडे ट्रान्सफर होणार आहे. दॅट मीन्स -cosec x plus c. 11 नंबर d/dx ऑफ cot x. cot x चं इंटिग्रेशन काय येतं -cosec²x. ओके, देन सेम इंटिग्रेशन ऑफ cosec²x dx इज इक्वल टू -cot x plus c. हे 11 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, राईट डाऊन दिस. नेक्स्ट बघा की याच्यावरती डिपेंड थोडंसं प्रॉपर्टी आता चेंजेस टाइप मध्ये पण असू शकतं. हा रेग्युलर सिंपल वे मध्ये झाला. हे 11 फॉर्म्युले बघितले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता जो सेकंड वाला होता की कॉन्स्टंट वाला
तो काही आपण असा नॉर्मली बघितलेला होता. आता याच्यामध्ये बघा समटाइम्स फंक्शन आपल्याला कसं असू शकतं की एफ ऑफ ax प्लस बी अशा फॉर्मॅट मध्ये असतं. काय फंक्शन असणार आहे एफ ऑफ ax प्लस बी अशा फॉर्मॅट मध्ये जर असेल आणि याचं आपण इंटिग्रेशन केलं, इफ वी कन्सिडर ॲज लाईक सेम वे, जसं आपण म्हटलं की fx एक फंक्शन आहे, त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं म्हणजे fx आपल्याला दिलेला आहे त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला किती मिळतंय phi of x plus c असे मिळतंय. ऑन द सेम लाईन फक्त x च्या ठिकाणी रिप्लेसमेंट काय असेल, इफ वी हॅव रिप्लेसमेंट ax plus b then integration of this we can represent this as phi of x can be replaced by ax plus b. Another change are there will be the coefficient for the x, it will be the a and we it will be the divide for the whole integration term plus c. म्हणजे काय होणार आहे बघा, जी कोएफिशिएंट टर्म असणार आहे ती काय येणार आहे डिवाइड ला येणार आहे. कोएफिशिएंट टर्म शुड बी डिवाइड टू द इंटिग्रेटेड टर्म. हे प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. प्रत्येक आपण जे सगळे फॉर्म्युले बघितलेले त्या प्रत्येकासाठी ते ऍप्लिकेबल होणार आहे. हे फॉर एक्झाम्पल बघायचं तर इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n म्हटलेला आपण हा फॉर्म्युला कसा लिहिला x रेस टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n plus 1 plus c. Then this can be also written as if it will be ax plus b raised to n dx is equal to ax plus b n plus 1 divided by n plus 1 plus c. On the similar manner into a sorry हा एक आहे तो इथं काय येणार आहे त्याला मल्टिप्लाय करणार आहे. मग सगळ्या अशा सगळ्या वे मध्ये आपल्याला प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी आपण हे असं लिहिणार आहे. सेकंड फॉर्म्युला आपल्याकडे a रेस टू x आहे, तर आपण a रेस टू x साठी काय लिहिणार आपण a रेस टू kx म्हणूया आपण इथं dx असं असेल तर आपण कसं लिहिलं a रेस टू x, तर x च्या ठिकाणी आपल्याला काय राहील आपल्याकडे kx येणार आहे. किंवा आपण हे x च्या ठिकाणी आपण कसं लिहूया की bx plus c म्हणूया. तर इथं पण काय येणार आहे bx plus c whole divided by log of a into b plus c असं राहील ते. थर्ड वन इंटिग्रेशन ऑफ e raised to ax plus b dx is equal to याचा आन्सर काय येणार आहे आपल्याकडे e raised to ax plus b whole divided by a plus c. 4 नंबर बघा इंटिग्रेशन ऑफ वन बाय ax प्लस b याच्यासाठी बघा dx 1 बाय x असेल तर आपण log ऑफ काय लिहितोय x लिहितोय, तसं इथे काय लिहिणार आपण log ऑफ ax plus b, what we written here ax plus b plus c, here this term should be divided by a. त्याच्यानंतर बघा नंतर इंटिग्रेशन ऑफ साइन ax प्लस b असं असेल तर आपण काय लिहिणार आपल्याला साइन ऑफ सॉरी cos ऑफ इथं dx cos ऑफ bx प्लस c ax प्लस b सॉरी ax प्लस b डिवाइडेड बाय a प्लस c. 6 नंबर इंटीग्रेशन ऑफ cos ax plus b dx is equal to minus sin of ax plus b divided by a plus c. Okay, on the similar line we should write 7 sec of ax plus b into tan of ax plus b dx is equal to sec of ax plus b divided by a plus c.
राइट. नेक्स्ट 8 नंबर, इंटीग्रेशन ऑफ sec square ax plus b dx is equal to tan of ax plus b divided by a plus c. each and every function जो इथं व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलला कोएफिशियंट असेल तर तो डिवाइड येणार आहे कुठलाही टाइप मध्ये असेल तर. ठीक आहे. 9 नंबर, इंटिग्रेशन ऑफ cosec ax plus b into cot ax plus b dx is equal to minus cosec ax plus b by a plus c. and last one 10 number बघा, इंटिग्रेशन ऑफ cosec square ax plus b dx is equal to असा असेल तर याच्यासाठी पण काय लिहिणार आपण, मायनस ऑफ cot ax plus b divided by a plus c. हे झाले फॉर्म्युले. आपण हे जर त्याच्यामध्ये ax plus b लिनियर फॉर्मॅट जर असेल तर तो आपण असा लिहू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपल्याकडे अजून असं बघा एक्सटेंड करू शकतो, अजून थोड्या सम प्रॉपर्टीज आहेत. सेकंड पार्ट, हा फर्स्ट पार्ट झाला आपण आता जेवढा पण बघितलं तर सेकंड पार्ट मध्ये बघा ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज काय करू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑफ fx प्लस gx dx असं असेल तर आपण याच्यासाठी काय करू शकतोय, हे स्प्लिट करू शकतोय. म्हणजे काय करतात आपण, इंटिग्रेशन fx dx प्लस इंटिग्रेशन gx dx असं करता येईल. आणि हे सेम सबट्रॅक्शन साठी पण करता येते, fx मायनस gx इंटू dx असं जर असेल तर हे कसं लिहू शकतोय, इंटिग्रेशन ऑफ fx dx मायनस इंटिग्रेशन ऑफ gx dx असं हे सेपरेट करता येईल आपल्याला. ठीक आहे. लास्ट पण बघा याच्यामध्ये प्रॉपर्टी. तर if integration of k into fx dx there function ला टोटली मल्टिप्लाइड असेल, नॉट इन्क्लुडेड इन द फंक्शन, फंक्शन मध्ये इन्क्लुडेड नाही, फंक्शन ला मल्टिप्लाइड असेल तर याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, k into इंटिग्रेशन ऑफ fx dx कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपण बाहेर घेऊ शकतोय आणि रेग्युलरली त्याचं काय करू शकतो आपण, इंटिग्रेशन करू शकतोय. ओके. हे फॉर्म्युले रिमेंबर करा सगळे. बघा आपल्याला काय पाठ करायची गरज नाही, आपल्याला थोडासा बघितलं आपल्याला त्याच्यामध्ये सिक्वेन्स लक्षात आला तर आपल्याला काय होऊ शकते, पूर्ण कळू शकते आपल्याला फॉर्म्युला काय करायचा आहे. ओके. नंतर आपण प्रॅक्टिस करणार त्याच्यामध्ये आपल्याला समजून जाईल कुठला फॉर्म्युला कधी यूज करायचा. ठीक आहे. ओके. थँक्यू.